या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शिरोळ तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेला प्रचंड वेग आलाय. अंतिम दिवशी तब्बल 184 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली. विविध राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. समर्थकांची गर्दी, घोषणाबाजी आणि हालचालींमुळे तालुक्यातील वातावरण चांगलेच तापले होते. काल अखेर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी एकूण 228 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आले. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशीही उमेदवारी अर्ज विक्री सुरू होती. आजच्या दिवशी 18 उमेदवारी अर्जांची विक्री करण्यात आली. मागील काही दिवसांपासून अर्ज विक्री व दाखल प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून आलं. 27 जानेवारी ही उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून त्याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. शिरोळ तालुक्यात 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गटांसाठी ही निवडणूक होत आहे. उदगाव, आलास, दत्तवाड, अब्दुल्लाट, यड्राव, नांदणी आणि तानोळी हे 7 जिल्हा परिषद गट आहेत. प्रत्येक गटात उमेदवारांची संख्या लक्षणीय असल्याने लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता सर्वांचे लक्ष अर्ज माघार आणि अंतिम उमेदवारी यादीकडे लागले आहे. मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात उतरल्याने येत्या काळात शिरोळ तालुक्यातील निवडणूक प्रचार अधिकच रंगतदार होणार असल्याचं दिसून येत आहे. TV नेक्स्ट साठी शिरोळहून सुभाष गुरव.